बाबांनी जी श्लोक सांगितला, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 9, अध्याय 3, यत्नार्थ तत्कर्मणे नत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थ कर्म कौत्तेय मुक्तं समाचर। या श्लोकावर ज्या ओव्या आहेत त्या बाबांनी प्रवचनासाठी घ्यायला लावल्या। स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा मनोनी वर्तताम तेत पापा पापा संचारू नाही। हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती गडे तैची बंधू पडे सांसारिक मनोनी स्वधर्मा अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे काहीच नाही। हा लोकुकर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्यज्ञ ज्ञाते चुकला मनोनिया। आता याची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जै सृष्टार्थी संस्था ब्रह्मेने केली। स्वधर्म म्हणजे काय महत्वाची बाब असे। स्वधर्म जो बापा नित्य यज्ञ दानपा तो वर्तत असे पापा संचार नाही। जीवनामध्ये हे जीवन जगत असताना प्रत्येक जीवाला या माणूस येवणीमध्ये आपलं सोयीत करायचं आहे आणि सोयीसाठीच या 4 खाणी आणि 4 खाणीमधून 84 लक्षिवणिता आणि 16 ज्यांनी उत्पन्न केलेलं आहे त्यापैकी या 84 मध्ये जो 16 तयार केलेला त्यापैकी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म। या एवढ्या 4 खाणीमध्ये 84 लक्षिवणीचा जो काही संबंध आलेला आहे हा संबंध नेमकं काय आहे कसा आहे हे समजण्याकरता फक्त शेवटची पाळी एक मनुष्य जन्म। या एवढ्यामध्ये 1% फक्त मनुष्यच ते ओळख करू शकतो, मनुष्यच त्याचा फैसला घेऊ शकतो, मनुष्यच त्यातून मोकळा होऊ शकतो। इतर येवणीच्या ठाई हा विचारच नाही। जे मनुष्य जात सकल स्वभावतात भजनशील कोण आहे मला सांगा ना। आता आपल्याकडे कीर्तन प्रवचन दिंडे सोहळे नाही का वाऱ्या कोण करताय कोण करताय 84 पैकी 84 मध्ये सगळेच करतात मला सांगा सगळ्यामध्ये सारखंच बी आहे का वेगळं वेगळं आहे बीज सगळ्यामध्ये बीज एकच आहे का वेगळं वेगळं आहे? एवढ्या खाणी तयार झाल्या एवढ्यामध्ये बीज एकच आहे खाणे काय बोला ना। पण हे एक बीजाचं आणि आपला संबंध तर पहिलाच आहे। तेव्हा पहिलाच आहे पहिला होता म्हणून तयार झाला का नाही मला सांगा। वस्तू जर नसेलच तर उत्पन्न करणारा का कुठून आणील? म्हणजे पहिला असेल तर आपल्याला पुढचा टप्पा काढता येतो नाही का। पेरणी केली तरच पुढे रोप तयार होतं, रोप तयार झालं तर लागवड होते, लागवड तयार झाली तर परत आपलं पोट भरतं आहे, अन्न विकून येतं नाही। तत्वतीचे हे पहिलंच होतं आणि त्यातूनच हे सगळं एक आधी बीज एकले गवळण आहे ना आधी बीज एकले एकच बीज होतं। पण त्या बीजाला अंकुर कुठे विस्तार पावला आणि विस्ताराचा हा एवढा लोकांची पसारा आहे। मग एकाच बीजापोटी बळे सगळी मंडळी जर पाहिली तर एकाच बीजाची सगळी रसाळ आहे। पण ही जाणीव कोणाला आहे? गोडी टाकायची जाणीव कोणाला आहे? गोडी कोणाला कळेल? त्याची चव कोणाला कळेल?
सगळ्यामध्ये ती अवस्था आहे, पण कळेल कोणाला? फक्त माणसालाच कळेल. आपल्याला इकडे यायचं आहे. सगळ्यामध्ये तीच अवस्था आहे, पण कळेल कोणाला? फक्त माणसालाच कळेल. आणि म्हणून आत्ता तो विषय आहे, चांगला बारकाईने विचार केला तर आज सोमवार दिवस आहे ना भाऊ, बरोबर आहे का? सोमवार दिवस आहे. या सोमवार दिवस जो काही आज पाहिलं तर प्रत्येकाचा कोणाचं काय असेल, कोणाचं काय असेल, पण सोमवाराचा व्रत करणारी मंडळी बरीच असेल. सोमवार व्रत करतात का नाही? का करतायत माहीत असावं. सोमवार व्रत का करतात माहीत असावं. तर तुम्ही करताय म्हणून मी करायचं आहे असं आहे का? नाही, काहीतरी पाठीमागे भूमिका आहे. आणि मग ती भूमिका समजून घेण्याकरता कोणी व्रत केला पहिला? तर भगवान शंकराचा संबंध कोणी जोडला? उमा पार्वतीने. तिथून सोमवार सुरू झाला आहे, तिथून हे व्रत सुरू झालं आहे. आजही तेच व्रत चालू आहे. का? सोमवार उपवास. कशासाठी? आपला खरा हिशोब लावण्यासाठी, खरा हिशोब एवढ्यासाठी सोमवार आहे. आणि हा सोमवारच तिथून आता जो काही आपण ज्या निमित्ताने एकत्र आलो, काय निमित्त आहे आपलं? सगळ्याला माहीत आहे तरी बोलावं लागेल नाही? काय निमित्त आहे हे सगळ्याला माहीत आहे तरी बोलावं लागेल. काय निमित्त आहे? विवाह. बरोबर आहे? पती पत्नीचं नातं. हेच आहे का वेगळं काही आहे? हाच विषय आहे. तसं त्यावेळेला त्यांनी आपलं नातं जोडावं, काही आटाच करत बसली होती. बरोबर आहे का? काही आटाच करत बसली होती. हेही आपला मालक श्रीमंत, तोही आटाच करत बसला होता. कुठे? जर जागा पाहिली तर जिथं कोणीच येणार नाही अशी जागा, तिथं चिंतन करायला बसली होती. कोण? आपले सगळ्यांच्या अधिपती पुढे बसतात चिंतनला. कुठे? बरोबर आहे? जिथं कोणी जाणार नाही अशा ठिकाणी बसतात. आपल्याला सांगितलं तर हो त्याला इथं बसायचं, हो तिथं माणसं मरण नको तर अशा ठिकाणी त्यांचं चिंतन चालू आहे. आणि ते चिंतन कशासाठी? परत इकडे या मातेचंही आदिशक्ती, इकडे आदिपती, इथं आदिशक्ती. काय? दोन्हीचं चिंतन चालू आहे. दोन्ही चिंतन करतायत. भगवान परमात्मा एकटाच आहे, पण साथीला कोणी नसेल तर काही करता येईल का? कोणी असू द्या, आपल्या सहित भगवान परमात्मा, त्याच्याकडे काय होणं आहे अशी त्याची अवस्था आहे. तरी सुद्धा त्याला कोणीतरी जोडीदार पाहिजे. जोडीशिवाय घडत नाही. मामाजी कुठे बसले? मामाला बरोबर बोलतोय का? कोणीतरी जोडीदार पाहिजे. जोडीदार नसेल तर त्या मालकाला सुद्धा काही करता येणार. एक हातानं काय करता? टाळी वाजवायची. वाजवा टाळी, वाजवेल का? आणि अशा प्रकारे दोन्हीचा आटा चालू आहे. त्या काळापासून आजही आपण 102 का करतो? दोन्हीने आपलं कार्यगती मिळवायची आहे. कार्यगती मिळवायची आहे आणि रूढीप्रमाणे सगळं करू नये, मोकळंही व्हायचं आहे. आता विसंगती झालेली आहे. आपल्याला फक्त जोडता येतं, पण विसंगती करून मोकळं होता येत नाही. विसंगतीकडे कोणी येतोय का? जोडायला सगळे तो म्हणतो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. नाही त्याचं झालं, मग माझं व्हायला पाहिजे. हो, सगळेच करा, सगळेच येत या, पण येऊन बाहेर निघता आलं पाहिजे. अभिमानूची अवस्था पाहिली ना? अभिमानू चक्रवामध्ये घुसला होता ना? काय झालं? गोष्ट काय झाली? मध्ये जाता आलं पण बाहेर निघता नाही आलं. काय झालं? वाटोळं झालं. कठोर भाषा होती दूरची, पटणार नाही. वाटोळं झालं. पण इशारा करून दिला त्याने,
मधी जायचं असेल, कोणाला जर सुद्धा मधी जायचं असेल तर बाहेर निघण्याचा रस्ता आधी पाहून घ्या, बाहेर निघायची युक्ती पाहून घ्या आणि मग मधी शिरा. तसं जाऊ तसं भगवान परमात्माही चिंतन करतोय आणि उमा पार्वती चिंतन करते, आदिशक्ती आणि आदिपती, आदिपती आणि आदिशक्ती. आता मला सांगा, दिसायला दोन पण वस्तू एकच आहे आणि एका वस्तूच्या दोन्ही बाजू नाणं आणि व्यापार करतोय. एकाच बाजूचं दोन्ही बाजूने नाणं व्यापार करतोय. आज पण ना छाप काढा नसू द्या, जा हां त्याच्यावर शिकायला असू द्या, जमल का नाही? तशीच गोष्ट आहे. आणि म्हणून हे चिंतन करतायत. काय करतात? दोन्ही चिंतन करतात. कशा करतात? प्रश्न आपला इथं आहे, कशा करतात चिंतन आहे बुवा? सहज गोष्ट आहे का? नाही नाही नाही, पाठीमागे काहीतरी भूमिका आहे. आपण आता आटाच करतो, जन्माला आल्यापासून आटा चालू आहे. कशा करतात? माझं कुठेतरी नाही का भलं व्हावं, समाधान व्हावं, हां कोणीही मला गालबोट लावू नये अशी अवस्था मला बघायला मिळावी म्हणून प्रयत्न चालू आहे. पण सगळ्यांनी ते प्रयत्न शक्यतच असतील असं नाही. पण करायचं आहे आपल्याला, तिकडून यायचं आहे इकडे का नाही, मुळाकडून यायचं आहे, मग शेंडापुराचं पाहायचं आहे नाही का? जर चांगलं पाहिलं तर दोन्हीचा आटा चालू आहे, पण त्याचा तपास पाहिलं तर कशा करता काय चाललंय कोणीच नाही. तो बसला आपला राख लावून सगळ्या अंगाला आणि ही बसली बाजूकडे कर चाललंय दोघांचं बी असं चालता 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 नेमकी ते काय होतंय ना, म्हणे कुठलंही कार्य करताना वेळ काळ यावा लागते असा नियम आहे नाही का? वेळ काळ यावं लागते आणि मग ती वेळ काळ आली आणि मग उपवर झालेली अवस्था तुम्हाला माहिती आहे काय करते ती? उपवर नाही का, उपवर झालेली अवस्था काय करते ती? कुठंतरी प्रयत्न करत राहते का आता आपलं कार्याला गती द्यायला पाहिजे म्हणून आणि मालकाकडे जाते, सांगते आता माझा जो काय आटास होता तो पूर्ण करण्याकरता मी तुम्हाला शरण आले. त्या शरणागतीचा संबंध आता तुम्ही मला आणि पूर्तता करून द्या, तेवढ्याकरता शरण आले. कारण माझा हेतू आणि तुमचा हेतू दोन्हीचा संबंध कशासाठी आहे याची मला पूर्तता द्या. त्यांनी पाहिलं डोळे उघडून, काय भानगड आहे? हे शक्य नाही. अहो शक्य नाही, पण शक्य आहे. हे म्हणतात शक्य नाही, ते म्हणजे शक्य आहे. आता हा दोन्हीचा संवाद पाहिल्यावर दोन्हीमध्ये संवाद चालू आहे आणि संवादाने ग्रंथ तयार होतोय. काय होतोय? ग्रंथ तयार होतोय म्हणजे शास्त्र तयार होते. कशासाठी? मागून येणाऱ्यासाठी. आणि मग दोन्हीच्या संवादामध्ये प्रश्नाचं उत्तर मिळलं, ठीक आहे म्हणे, ठीक आहे, वरायला तयार आहे, संबंध तोडायला तयार आहे, पण काही गोष्टीच्या अटी आहेत आणि त्या अटी आपण एकमेकांनी सांभाळायच्या आहेत. ठीक आहे, माझ्या वचनाला तुम्ही जागा होता, तुमच्या वचनाला मी पण जागा राहील. आणि मग सांगितलं ठीक आहे, पण तो संबंध जोडण्याकरता विवाहाची वेळ आली. आता विवाहाची वेळ आल्यावर दोनामध्ये तो वेळ बसतो का आपल्याकडे बी? आता आपण एवढे आलो, पण निदान 3 तरी माणसं लागतात नाही का? दोनामध्ये तिसरा नाही, बाकीचे तिसरा तरी. आणि आता हे बाकीचं आपण त्या संबंध 3 यांच्या मेळामध्ये आपण सगळे एकत्र. हां, आणि मग नाही का हा सगळा आमंत्रित विचार आहे. पण नियमाने पाहिलं तर न आमंत्रण करता हे 3 पाहिजे. हे 3 नसतील तर हे एवढे आले तरी काही उपयोग नाही. आपण नेहमी सांगतो का कशा करता जमले तुम्ही? नाही, लग्नाला आलो कोणाच्या माहीत नाही.
मला वाटतं आपण मागं तोच घेतला होता ना हा येऊन कुठेतरी, नाही का? हां 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 कोणाच्या लग्नाला कोण नवरा कोण नवरी? नाही, नवरा नवरी नसते म्हणे. मग येऊन यावर मग लग्न बामणाचं काही काम नाही. हे एवढी मंडळी आहे जमल ते. हे एवढे नसतील तरी चालेल, पण तीन पाहिजे. तीन असलं ना, हे एवढे नसले तरी ते काम होईल. पण ते तीन नसतील तर एवढे असले तरी जमणार. हे एवढं भरलेलं असलं तरी जमणार. बाबाच्या भाषेत 96 पिढ्या गेल्या तरी मेळ बसणार. मग मेळ घालायचा असेल तर काय रीतीने जावं लागेल. रीत नाही का? रीत पाहिजे. आणि ती रीत मग त्यांनी आजमावली आणि तिने तो संगम केला आणि मग तो सोहळा. आता तो सोहळा झाल्यानंतर सोहळा पार पडला. मग आपल्या रीतिरिवाजाने नांदायला लागले. नांदता 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 भगवान शंकर रोजचा टाळा आहे. टाळा ते म्हणतात ना, एकदा टाळा असला ना तर जात का काय म्हणायची, काय म्हणायची? हां हां नाही का? मन आहे सगळ्याचे लक्षात येते का नाही? मन आहे, मन लक्षात येते कुठे? नाही मन. हां कुठल्याही गोष्टीचा ज्याला तो टाळा आहे ना, तो त्याचा जात नाही. आणि तो जावा असं वाटतं, जावा असं वाटतं, पण त्याच्याकरता काही काळ लोटल्या जातो किंवा काही आयुष्य लोटले जाते, तेव्हा मेळ बसतो. आणि त्या पद्धतीने येता जाता एकमेकाच्या संबंधात येता जाता भगवान परमात्मा आपला रोजचा नियम सुरू केला. कारण नित्यनियम आणि नाही का अशा प्रकारे नियमाला बसले. बसल्यानंतर हिने पाहिलं बापरे यांच्याशी विवाह केला सगळ्यात आधी, नाही का? सगळ्यात आधी. आणि आधीचा संबंध जर मला मिळालेला आहे तर मग आता ही कोणाची वाट पाहत आहेत, कोणाचा रस्ता पाहत आहेत, कोणाचा अभ्यास करतायत? समाजाने त्यांचा अभ्यास केला तर ती मला मान्य राहील ना, कारण ती आधी. आपण समाजाने जर चिंतन केलं तर ते मान्य राहील. पण ते स्वतः चिंतन करतात का बरं? डोक्यात पाणी, डोक्यात पाणी. भाऊ दादा काय झालं, काय चिंतन करताय? आधी शक्ती आहे, तिला ते सहन होत नाही. बरोबरची अवस्था आहे. आधी दोन्ही बाजू आली आहेत. ती म्हणे असं चालणार नाही. काय चाललंय मला सांगावं लागेल. जेवढी तुमची ताकद आहे तेवढीच माझी आहे. तुम्ही जेवढं जप केलं तेवढंच मी केले. आणि माझ्याशिवाय तुमचं चालत नाही, तुमच्याशिवाय माझं चालणार नाही. दोघांची ताकद सारखी आहे. मग सांगा ना आता तुम्ही. आतापर्यंत तुम्ही सगळ्यात मोठे म्हणून तुमचा संबंध ठेवला आहे. मग तुम्ही आता काय करतायत मला सांगा. कशा करता करताय सांगा. ते म्हणजे कुठेतरी बरळता येत नाही, सांगता येत नाही. तुम्ही म्हणत असले तरी ते मला सांगता येणार नाही. आधी तसंच आहे. याचं सांगता नाही. तुमचं काय चाललंय सांगा ना. मामा तुम्ही सांगा मला उभं राहून तुमचं काय चाललंय. सांगता येईल नाही. त्याच्याशी बोलताच येत नाही. तो म्हणे सांगता येणार नाही, ते म्हणे सांगितल्याशिवाय मलाही चालणार नाही. असा अर्थ घेतलेला आहे. कशासाठी? हा जेवढा एवढा विस्तार सांगायचं काय काम. तर आपण या बंधनात आहोत, या बंधनात मोकळे कसे होऊ एवढ्याकरता युक्ती त्यांची घ्यायची आणि त्यांच्या युक्तीने आपल्यामध्ये आपण प्रत्येक जीवाने युक्ती वापरून आपण हे सुटायचं आहे. आपण सुद्धा चौकशी केली पाहिजे का नाही. आपलं बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय. आणि मग त्यांनी सांगितलं सांगावंच लागेल. तशी मी सुद्धा हार मारणार नाही. तुमच्या शब्दाला हार मारणार नाही, ऐकणार नाही. बाप गोष्ट व्हायला लागली. आता काय करायचं. सांगितलं ठीक आहे, पण आपल्याला कुठेतरी एकांत शोधावं लागेल. मग आता बाबा ते सांगायचे भाऊ आपल्याला चिंतन करायचं आहे, नामचिंतन सांगायचं आहे तुम्हाला, ते एकांतात सांगावं लागेल.
गुरु भेटायला चौकात, गुरु भेटायला चौकात. मला नेले एकांतात, मंत्र दिलाय कानात. माझी सरली येतात, नामाचा बाजार मला झाला उशीर. आणि ती गोष्ट सांगायला सरोवराच्या काठावर नेले आणि सांगितले. बापरे, म्हणजे तुमच्यापेक्षा अधिक अवस्था आहे. मग आणि ती अधिक अवस्था जग भरलेलं आहे. काय ती अधिक अवस्था माझ्या बुद्धी नाही, जग भरलेलं आहे. आजही बाबा आम्हाला ते सांगतात, ही अवस्था जग भरलेलं आहे. आपण जग का जगाच्या पलीकडे का अलीकडे? आपला अनुभव काय? त्यांनी सांगितलं हे सगळं माझ्यामध्ये आहे, ते जगात आहे, जगात आहे तेच माझ्यात आहे. ती गोष्ट उपलब्ध होण्यासाठी तुझा माझा संवाद आहे आणि ती सांगायचं आहे तर एकांतात सांगायचं आहे. आणि एकांतात सांगून लोकांतात आणायची आहे. काय करायचं आहे? आपलं लग्न झाल्यावर काय करता तो? लग्न झाल्यावर समाजात, आणि लग्न झाल्यावर घरी गेल्यावर एकांतात गेल्यावर मग परत तो सोबत एकांतात झाला तर परत लोकांचा आनंद जातीचा. का हो, हे कोणाचं? हे माझं आहे, हे माझं आहे. नाही दाखवी नाही. ही सगळी रीत कशी आहे? बाहेरून आतून तीच आहे का वेगळी आहे? मग तसं ते साधू संत तो विचार मांडतायत आपल्याला, तो संवाद आहे दोन्हीचा. काय तुमच्यापेक्षा अधिक आहे? हो, अधिक आहे. त्या अधिक म्हणजे कोण आहे? कोण आहे? नाव सांगितलं त्यांनी, नाव सांगितलं. म्हणे राम आहे. आता राम आहे, राम अधिक सांगितलं, तो राम. आता तुम्ही रामाची भक्ती करता आणि राम कोणाची भक्ती करतो? मला सांगा, आता मला सांगा, त्यांच्यामध्ये जर एकीकरण नसतं तर एकमेकाची आठवण केली असती. आणि एकमेकाची आठवण होणं म्हणजेच एक सूत्रात येणं, एक तत्वात येणं, बोध होणं. आणि बोधात आपण राहणं. बोध कळण्याची लक्षणं आहे ती. का तो त्याला देव म्हणतो, तो त्याला देव म्हणतोय, ह्या नाव बोध. आता आमच्याकडे काय झालंय? मला बोलताय तर मीच देव, बाकीचं ऐकणारे संपवलं. असं आहे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना, अरे मी अशी जागाच नाही. आता तुम्ही जे काही संवाद चालू आहे तो माझाच संवाद चालू आहे. मीच करतोय का तुम्ही करताय? संवाद कोण करताय? संवाद कोणामुळे चाललाय? आणि ही गोष्ट होण्यासाठी काय 102 बोला. आजचा दिवस तो आहे आपला, ज्यांच्या आधाराने आपण इथं आलो त्यांचा दिवस तो आहे. त्यांचा विवाह होऊन त्यांनी हे करायचं आहे, माझ्या समाजाला हे समजावायचं आहे. एवढ्यासाठी 102 बोला आहे. आपल्याला तिकडे यायचं आहे, तिकडं नाही जायचं. दोन्ही बाजू त्यात आल्या पाहिजे, एकाच येतात. आणि आपल्याला सुटायचं आहे मधून, नाही का? आणि ती गोष्ट मग तिथं सांगता उमेचा आनंद किती पोटात मायना, आतमध्ये अंतर्मुख झाली. काय झाली? अंतर्मुख झाली. आणि अंतर्मुख झाल्यानंतर लोकांना पटत नाही. अंतर्मुख झालेली अवस्था लोकांना पटत नाही. आणि अंतर्मुख होत नाही तोपर्यंत मोद नाही, आनंद नाही, समाधान नाही, मोकळं होता येणार नाही. आता आम्ही सुटलो म्हणून चालणार. मग कुठपर्यंत ते व्हायला पाहिजे? क्षणोक्षणाला ती गोष्ट आठवायची आहे. तर शेवटचा क्षण आपला कारणी लागणार आहे. नाहीतर विसंगती झाली तर कधीच मेळ बसणार. आणि मग या संगती लागण्याकरता ही संगत लावलेली आहे त्यांनी. कशाकरता जोड केला? ही संगत कायम राहावी आणि
आमची तर झालीच, आमचं तर झालंच, पण पुढच्यांना ती वाटचाल आहे नाही का. जाळू नये नाव उतरल्याने पार मागील आधार. आता मला सांगा, त्यांच्या आधाराने अनेकांचं भलं होणार आहे नाही का, नाही का. त्यांनी विवाह एवढ्यासाठीच केला, हा प्रचार अनेकांच्यापर्यंत कसं जाईल. आपला जो संवाद आहे तो अनेकांना कसं कळेल, आणि त्या संवादातून आपण सुटू, अनेकही सुटले पाहिजे. हाच विषय आहे. आजही तेच आहे. कशासाठी हा दवाजमा कशासाठी आहे, कशासाठी प्रत्येकाचं लग्न विवाह व्हावं, कशासाठी हा व्यवहार व्हावं, कशासाठी, याचसाठी. घेईन मी जन्म याचसाठी देवा. आता मला जन्माला यायचं आहे, लग्न करायचं आहे, सगळं व्यवहार करायचं आहे, पण कशासाठी, याचसाठी देवा. तुझी चरण सेवा साधवाया, तुझा संबंध यावं आणि तुझ्या संबंधात आमचं शेवट दिवस व्हावं. आणि हेच गोष्ट भगवान परमात्मा आत्ता जो श्लोक आहे त्या श्लोकातून वव्या काय सांगतात, काय सांगते ववी भाऊ, स्वधर्म जो बापा नित्य यज्ञ दान पा वर्त तसे पापा संचारू नाही. मग तुम्ही कुठे असले तरी बंद येणार नाही. आणि ही गोष्ट भगवान शंकर उमेला सांगतात बा. आधी माता, हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला सोडवतो असं नाही, जगाला सोडवणारा आहे. आणि म्हणून हे जे संतान आहे, हे ज्याच्या मनामध्ये मन रुजेपर्यंत, मन मोकळं होईपर्यंत, मनाला आणि आपल्यासा होईपर्यंत हे चिंतन व्हायला पाहिजे. म्हणून मला वाटतं 9व्या अध्यायाच्या 34 श्लोकाचा भाग आहे. 9व्या अध्यायाचा 34 श्लोकाचा भाग आहे. अर्जुना मनी हे तू मनी हे मीच करी माझे. बरोबर आहे. काय सांगितलं, अर्जुना तू मन मी कर आणि माझ्याच भजनामध्ये प्रेम धर. भरता चालता नाही माझं भजन, माझं भजन. आता बरीच मंडळी भजन करते, का हो नाही आमचं भजन, तो म्हणतो आमचं भजन, हे म्हणतात माझं भजन. नेमकं काय, म्हणे हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. माझ्या भ्रमात भजनाचा प्रेम तयार झाला पाहिजे. भजन करतात ना, पण प्रेम पाहिजे का नाही. नुसतं भजन नको, भजन करताना पुष्कळ आहेत भाऊ, पण त्याच्यामध्ये प्रेम नसेल तर. अजून एक गोष्ट सांगितली, भक्ती करतात ना सगळे जग, पण भाव नसेल तर. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती, कैसे नि दैवत. पाहतो हे दैवत कशाने प्रसन्न झाली, कैसे नि दैवत प्रसन्न त्याची बोलूच नको मला, शब्दच बंद. उगार आहे जिवंत, कशाला शीट करून देतो. इकडे तर सांगितलं शीन करू नको, आणि इकडे सांगतात भागही गेला आणि शीनही गेला. काय केल्यावर, काय केल्यावर भाग गेला, शीन गेला, काय केल्यावर गेला. आपण पाठ आहे ना, बोला ना, बोला. तुमचे चरण देखलिया भाग गेला, फार कसं आहे. आता मनाला कुठे न्यायचं आहे आणि कुठे गेला पाहिजे, आणि कुठे त्याचं पैसाला आहे. आपले सिनेत गेलं आणि भागा गेला, आता काहीच करायचं काम राहिलं नाही. ही उतराई होण्यासाठी जर पाहिलं तर हा या